brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. रोजपणे तुळजापूर बस स्टँडच्या समोरून कोयते रिव्हॉल्वर घेऊन समोरून गेले, हे पोलीस यंत्रणेला दिसत नाहीत का? शरीर यष्टी मजबूत असल्यानं त्यांना तो घाव सोसला आणि ह्या संकटातून आम्ही बाहेर पडू शकलो. आणखी थोडा जरी घाव वरमी लागला असता खूप मोठी हानी आमच्या परिवाराची झाली असती. की आपल्याला उघड उघड बोलायचं असेल तर जयेश कदम हे कुणाचे पी आहेत? आमदार राणा पाटलाचे पी आहेत. पिटू गंगणे कोण आहेत? भाजपचे उमेदवार आहेत, भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार. तुळजापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्या. येत्या 21 तारखेला मतमोजणी होणार आहे. यापूर्वी तुळजापूर मोठा लढा झाला, त्यामध्ये भाजप समर्थक व महाविकास आघाडी समर्थक आमने सामने आले. त्यामध्ये 2 गंभीर जखमी झाले, त्यांना सोलापूर हलवण्यात आलाय. यामध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार असलेले विनोद उर्फ पिटू गंगणे व महाविकास आघाडीचे उमेदवार अमर मगर यांच्यात ही बाचाबाची व राड्याचं रूपांतर मारहाणीत झालं. आपल्यासोबत महाविकास आघाडीचे अमर मगर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात हा वादाचा प्रकार काय होता, काय पार्श्वभूमी त्याची होती, कशामुळे वाद झाला, पार्श्वभूमी काय होती त्याची. काल दुपारी 4 वाजता भाजपचे उमेदवार विनोद पिटू गंगणे व त्यांचे सोबतचे सहकारी यांनी तुळजापूर तालुक्याचे आमदार राणादादा पाटील यांचे PA जयेश कदम यांना बरोबर घेऊन माझे नातेवाईक, माझे जावई आणि व्याही यांच्या नावे असलेल्या कामावरती चौकशी करण्यासाठी गेले. संबंधित कामावरती असणाऱ्या इंजिनियरला त्यांनी शिवीगाळ केली, धमकावण्याचा प्रयत्न केला. त्या इंजिनियरने माझे लहान बंधू ऋषिकेश मगर यांना फोन केला. वास्तविक हे काम जे आहे ते नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचं काम चालू आहे. ह्या कामाची जी काय त्यांना तक्रार असेल ते कुठं करावी ह्याचं त्यांना ज्ञान होतं आमदार साहेबांच्या PA-ला. तरी त्यांनी ही गैरकारभारी माणसं गोळा करून दबाव आणायचा प्रयत्न केला. थोडी बाचाबाची त्या ठिकाणी झाली. त्या ठिकाणी बाचाबाची झाल्यानंतर आमचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज भैया, मी जाऊन तो विषय तिथंच संपवायचा प्रयत्न केला. तो विषय संपला होता. जवळपास 5:30च्या दरम्यान आम्हाला इकडे फोन आला. आम्ही इथं बसलो होतो जिल्हाध्यक्ष साहेबांच्या कार्यालयात की शहरातील गुंड प्रवृत्तीचे काही युवक हातात शस्त्र घेऊन तुमच्या घराकडे जात आहेत. लगेच मी धीरज भैया, दिग्विजय पाटील व इतर कार्यकर्ते आम्ही आमच्या घराकडे गेलो. वाटेमध्ये आम्हाला DYSP साहेब भेटले. धीरज भैयाने त्यांना सांगितलं की बाबा अशी घटना होत आहे, तुम्ही लवकर या, आम्ही जातोय पुढे. आम्ही तिथं गेलो. एकच मिनिट आम्ही गेल्यानंतर 1च मिनिटात जवळपास 9-10 गाड्यावरती हातात धारदार शस्त्र, 5-6 कोयते, 1 सत्तूर, 2 रिव्हॉल्वर घेऊन काय तरुण तिथं आले. ते सर्व विनोद पिटू गंगणे यांच्या परिवारातील होते. त्यांनी धमकावण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना हातात शस्त्र असल्यामुळे त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला. त्यांनी तिथून काढता पाय घेतला. पण माझे चुलत बंधू कुलदीप मगर हे लातूर रोडवरून त्यांचं घर SD कॉलनीत आहे, तिकडे जात असताना त्यांना ते नजरेस पडले आणि त्यांच्यावर त्यांनी प्राणघातक हल्ला केला. हवेत 2 फायर केले, 1 जमिनीवर केलं म्हणतात. आमच्या भावाच्या पाठीला बंदूक लावली आणि त्याच्या डोक्यामध्ये 2-3 वार केले. त्याचा खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळं आम्हाला त्याला सोलापूरला यशोधरा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. ॲडमिट करत असताना त्याचा अतिरक्तस्रावामुळे BP खाली आला होता. त्याची शरीर यष्टी मजबूत असल्यानं त्यानं तो घाव सोसला आणि ह्या संकटातून आम्ही बाहेर पडू शकलो. आणखी थोडा जरी घाव वरमी लागला असता खूप मोठी हानी आमच्या परिवाराची झाली असती. ह्या गुंड प्रवृत्तीच्या माणसांमुळं शहरामध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण तर वाढलंच आहे, पण तुळजापूर शहरातील माणसांच्या मनावर दडपण आणायचा प्रयत्न ही गुंड प्रवृत्तीचे माणसं करत आहेत. कालच्या झालेल्या निवडणुकीमध्ये ह्या सर्व गोष्टीला कंटाळून सुज्ञ जनतेनं त्यांना नाकारलं आहे.
त्याची सल कुठंतरी त्यांच्या मनामध्ये आहे. इलेक्शन मध्ये काय करता आलं नाही म्हणून आज पराभव दिसत असल्या कारणानं एक कुरापत काढून आमच्यावर हल्ला करायचा प्रयत्न त्यांनी केला आहे. खूप निंदनीय प्रकार हा त्यांनी केला आहे. हे तुळजापूर हे तीर्थक्षेत्राचं गाव आहे. ह्या गावामध्ये असे प्रकार परत परत होऊ नयेत म्हणून पोलीस यंत्रणेने प्रशासकीय यंत्रणेने सतर्क होऊन ह्या गावामध्ये जवळपास 10 ते 12 गावठी कट्टे आहेत. त्याचा वापर करून ते दहशत निर्माण करतात. कुणाकडे आहे हे पोलीस यंत्रणेला बी खूप माहित आहे. त्यांनी पोलीस यंत्रणेला माहिती आहे, पोलिसांना का गप्प बसते मग? पोलीस यंत्रणा कुणाच्या तर राजकीय दबावाच्या कारणाने ह्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना पाठी घालत आहे. भैया तुम्ही स्पष्ट बोलण्यासाठी उभे जातात आतापर्यंत. हो कुणाला तर कोणाच्या तरी आणि कोण तुम्हाला गावठी कट्टे स्पष्ट आहे. 10 कट्टे आहेत, 20 कट्टे आहेत, नाही 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 मी कोणाचा तरी दबाव कुणाचा दबावात बोलताय का? नाही मी दबावात बोलत नाही. कसं आहे कुणावर आरोप करणं हे माझा स्वभाव नाही. डायरेक्ट जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत आरोप करणं माझा स्वभाव नाही म्हणून मी नाव घेत नाही. आता ते कुठल्या राजकीय पक्षाचे आहेत, कुणाचं नेतृत्व त्यांना मान आहे, त्यांना कोण सहकार्य करतं हे तुम्हालाही माझ्यापेक्षा जास्त माहित आहे. त्या माणसाने आपण कुणाचं समर्थन करतोय, कुणाला पाठीशी घालतोय ह्याचा योग्य विचार करायला त्यांनी पाहिजे. मी स्पष्ट रानादानानं विनंती करतो. मी मागास सांगितलं की माझा हा जो चुलत भाऊ ज्याच्यावर त्यांनी आज त्याच्यावर प्राणघातक हल्ला झालाय तो त्यांच्याच पार्टीचा कार्यकर्ता होता. त्याची बहीण त्यांच्या पार्टीची जिल्हाध्यक्ष होती, ती तुळजापूरची नगराध्यक्ष पण होती. अशा कुटुंबावरती तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यामार्फत जीवघेणा हल्ला करणं हे एकदम अयोग्य काम आहे. जे तुमचं म्हणून त्यासाठी घाम गाळला, त्यासाठी कष्ट घेतले, हो, 100% त्यांच्या समर्थकांनी तुमच्या रक्ताचे पाठ वाहिले. हो त्यांच्यासाठी त्यांनी कष्ट घेतले अवरत्र. त्या माणसांवरती हल्ला करण्यासाठी प्रवृत्त करणं हे खूप चुकीचं काम त्यांनी केलंय. तुमची काय मागणी आता प्रमुख मागणी तुमची काय? एकच आहे, ह्या गावामध्ये जो गुंडगिरीचा व्यसनाधीनतेचा जो उच्छाद मांडला आहे पोलीस यंत्रणा प्रशासकीय यंत्रणेने त्यांचा वापर एकदम ह्या तुळजापूर मधून ह्या दोन्ही गोष्टी हद्दपार करावं आणि हे गाव जसं पूर्ववत होतं एक 10-15 वर्षापूर्वी त्या प्रकारे ह्या येथील नागरिकांना ह्या दहशती मुक्त करावं. आणि येणाऱ्या भाविकांसाठी मगाच आमचे भाऊ भांजी यांनी सांगितलं की तुळजापूर पोलीस स्टेशनचा कारभार काय प्रकारे चालतो. मुंबईमधून आलेल्या स्त्रिया हे तुमचं पोलीस स्टेशन म्हणजे एकदम काय म्हणलं ते की एकदम हे आहे निकामी पोलीस स्टेशन आहे असा जो आरोप केलाय ते त्यांनी सुधारवायचं काम इथल्या पोलीस यंत्रणेनं करावं. आलेल्या भाविक भक्तांची व येथील नागरिकांची सुरक्षेची हमी पोलीस यंत्रणा आणि प्रशासनानं घ्यावी एवढी विनंती मी करतो. तुमचं बरोबर आहे की तुम्ही म्हणता असे चालू आहे. शस्त्रबंदी असताना अवैध शस्त्र घेऊन लोक फिरली. हो शस्त्रबंदी असताना परवानाधारक शस्त्र जमा केले असताना हे बिगर परवान्याचे शस्त्र घेऊन त्यांनी राजरोसपणे तुळजापूर बस स्टँडच्या समोरून कोयते रिव्हॉल्वर घेऊन समोरून गेले. हे पोलीस यंत्रणेला दिसत नाहीत का? आज पोलीस यंत्रणेचे कॅमेरे चौकामध्ये आहेत. कोणते गुन्हेगार कुठल्या आरोपात आहेत हे त्यांना सगळी कल्पना आहे. आम्ही ह्याच्या पुढे नावं घेऊन आम्ही त्यांना कंप्लेंट देणार आहोत. आता आम्ही शांत बसणं 100% हे नाही. आम्ही शांत बसणार नाहोत. कुठल्या प्रकरणात कोण आरोपी आहे, कोण शस्त्रामध्ये आहे, कोण ड्रग्ज मध्ये आहे, कोण मटक्याच्या बुक्कीमध्ये आहे, आम्हाला सगळं त्याचं ज्ञान आहे. आम्ही ह्याच्या पुढे सगळ्यांची नावं घेऊन कंप्लेंट करणार. जाताना तुम्ही पोलिसांना सांगून गेलते की ही घटना तिथे होते, हो तरी सुद्धा पोलीस उशिरा आले. 100% आम्ही जाताना धीरज भाईयांनी निघताना इथं फोन केला. त्याच्या 2 मिनिटांनंतर डीवायएसपी साहेब आम्हाला चौकामध्ये भेटले. एक 10 मिनिटांनंतर त्यांनी तिथं आले. त्यांनी आले म्हणून माझ्या भावाचा जीव वाचला हे पण मी मान्य करतो. जर का पोलीस त्या ठिकाणी आले नसते तर तो एकटा होता, मारणारे 7-8 जण होते. एखादा वर्मी गाव अजून एखादा लागून अतिरक्तस्रावामुळे त्याला काहीतरी इजा झाली असती. एवढं 100% आहे. पोलीस आले त्याच्यामुळे ते वाचले. पण पोलिसांनी यायला थोडा उशीर लावला. कशामुळे उशीर केला पोलीस ते मग आम्हाला माहित नाही. ते कसं आम्ही सांगू शकतो? आम्ही त्यांना कल्पना देऊन सुद्धा ते म्हणजे एक 10-15 मिनिटांनी जागेवर उपस्थित राहिले. त्याच्यामुळे हा डिस्टन्सच 5 मिनिटाचा आहे. 3-4 मिनिटाचं अंतर आहे. हो 3-4 मिनिटाचं अंतर आहे. यायला 15 मिनिट उशीर झालाय. 15 मिनिट उशीर झाला. कशामुळे नाही ते कसं सांगणार आम्ही? आता आम्ही तर त्यांना सांगितलं होतं. त्यांना आता ते विचारावं लागलं आम्हाला की बाबा तुम्ही आम्ही सांगितलं असताना सुद्धा का बरं उशिरा आलात?
अमर मगराने त्यांची प्रतिक्रिया सांगितल्या. आपल्यासोबत काँग्रेसचे धीरज पाटील आहेत, जे या घटनेसोबत साक्षीदार आहेत. त्यामुळे त्यांनाही मारहाण झालेली आहे, तेही जखमी होते काल. धीरज भैया, कालचा विषय तुम्ही पण नाही होते. ज्यावेळेस आम्ही ऋषी मगर यांच्या घराकडे हे सगळी लोक येत आहेत म्हटल्यानंतर गेलो. आम्ही जाताना या ठिकाणी डीवायएसपींना सांगितलं आणि डीवायएसपीनी त्या ठिकाणी मांजरेंना सांगतो म्हणून सांगितलं. मग आम्ही पुढे गेल्यानंतर तिथं ज्यावेळेस 25-30 जणांचा मॉब आला, तिथं आम्ही अडवण्याचा प्रयत्न केला. ती घरात जाण्यापासून त्यांना प्रबंध केला, कारण की त्यांच्याकडे हत्यारं होती. आम्ही ते अडवण्याचा प्रयत्न केला. मला वाटतंय की ज्यावेळेस समोरनं प्रतिकार होतोय, समोरच्या हातात जर हत्यारं असतील, आम्ही त्या ठिकाणी तेवढाच प्रतिकार सुद्धा केला. ठीक आहे, मला म्हणायचंय की आज बेसावध असताना जर ही येत असतील तर ही दुर्दैव म्हणायचं. आज आणि पुढे जाऊन कुलदीप मगर यास एकट्याला गाठून जर मारत असतील तर ह्याच्या मागे हे जे काही षडयंत्र आहे हे कोणाचं आहे? तर हे इथले उमेदवार, स्थानिक उमेदवार कोण भाजपचे आहेत, आमदार कुठले आहेत भाजपचे आहेत, सरकार कुठलं आहे भाजपचं. ह्याच्यात आम्हाला न्याय कितपत मिळेल ही आमची साशंका आहे. षडयंत्रधारी भाजपचेच आहे म्हणताय. हा, मग जसं उल्लेख केला की राणा पाटलांचे पीए जयेश कदम तिथे आले, तिथून ह्या वादाची सुरुवात झाली. मला वाटतंय सुरुवातीचं कारणच ते आहे. जर जयेश कदम इथं आलेच नसते तर मला काय वाटतंय की कुठल्याही कामाची तक्रार करायची असेल तर त्या स्थानिक म्हणजे अधिकाऱ्यांना करावी, त्या रीतसर कार्यालयाला करावी. मला वाटतंय की ते काम रद्द व्हावं, त्या कामाचं मला वाटतंय की बिल अडवणं असेल किंवा त्याचं काय तक्रार असेल, त्या रीतसर तुम्ही तक्रार द्या ना, त्या रीतसर कायदेशीर करा. तुम्ही बेकायदेशीररित्या लोकांना गोळा करून या ठिकाणी जर अशा पद्धतीचे जर कुरापत काढून जर भांडण करत असतील तर ह्याच्या मागे कोण आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. स्पष्ट बोलणार नाही, ह्याच्या मागे मला वाटतं उद्या कोण आहे पाठीमागे तुम्हाला. नाही, मी तुम्हाला सांगतो की आपल्याला उघड बोलायचं असेल तर जयेश कदम हे कुणाचे पी आहेत? आमदार राणा पाटलाचे पी आहेत. पिटू गंगणे कोण आहेत? भाजपचे उमेदवार आहेत. भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार. ते कुठल्या आरोपाखाली होते? ड्रग्स मधल्या आरोपाखाली आरोपी होते. ते आज नाही, आज उमेदवारी कोणी दिली? आमदार राणा पाटलांनी दिली, भाजपने दिली. मला वाटतंय की आणि त्याच्याबरोबर ही जी काही कुलदीप मगर यांना मारहाण करणारी किंवा आमच्या बरोबर झटाझोम करणारी, आम्ही असं काही सहन करणार नाही की त्यांचं काही मारहाण वगैरे. आम्ही तेवढं प्रत्युत्तर पण द्यायला आम्ही सक्षम आहोत. पण मला काय म्हणायचंय की बेसावतपणे जर एखाद्याच्या अंगावर येत असतील तर हे बायकाळापणा किंवा तुम्हाला मी म्हणजे या ठिकाणी मी बोलू इच्छित नाही. परंतु मला वाटतंय की ह्याच्यामध्ये आम्ही कधीही मला कुठल्याही हिंस्त्र बाजूचे किंवा आम्ही कुठल्या वाईट दहशत पसरवणारे या ठिकाणी कुणीही या ठिकाणी यापैकी नाही. आमच्यावर एखादी साधी एनसी पण याकडे दाखल नाहीये, पण समोरच्यावर अनेक 16 गुन्हे दाखल आहेत त्या उमेदवार. त्यांचं जे काही पुतणे नाही त्यांचा तो पुतणे आहे शेखर गंगणे असेल, त्यानंतर तो दुसरा सागर गंगणे असेल, तिसरा सुरेश साठे असेल भाचं. हे त्यांचे सगळे जवळचे. त्यांच्यावर काय काय गुन्हे पोलिसांनी हुडकून काढावे ना. ते त्यांच्याकडे आज सगळं रेकॉर्ड आज आहे. तर मला वाटतंय की ह्याच्यामध्ये सर्व ह्या सगळ्या भाजपचे आणि ते वरच्या वरिष्ठांचा त्यांना वरद असताय असं आम्हाला या ठिकाणी नमूद. महाराष्ट्राची कुलस्वामी तुळजाभवानी आहे, तिला दिला जातोय, त्या अनुषंगाने विविध निधी येतो होते. त्याच गावामध्ये दहशतीचं वातावरण आहे. विरोधाभास वाटत नाही का तुम्हाला? नाही, आज आम्ही दहशत वगैरे खपवून घेणार नाही. आम्ही जसाच तसं उत्तर पण द्यायला सक्षम आहोत. परंतु सर्वसामान्य जनता दहशतीखाली यावी, इथं दहशत माजून परत एकदा सत्ता कशी तयार होईल, त्याच्यातून सत्तेतून पैशातून सत्ता कशी तयार होईल, यासाठी हे सगळं चालू आहे. मग तुम्ही काही शस्त्रांचाही उल्लेख केला, त्याच्यामध्ये अवैध शस्त्र किती साधारणतः असतील तुळजापूर? आम्हाला आतापर्यंत तुळजापूर ड्रग्ससाठी ओळखलं गेलं, आता अवैध शस्त्रासाठी ओळखलं जात आहे. तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ते सीसीटीव्ही फुटेज जर बघितलं तर 2 पिस्तूल, ते पण स्टेनलेस स्टीलच्या, या ठिकाणी त्या नन्नू साठेच्या हातात दिसत आहेत. मला वाटतं की परवानाचे आहेत का बिना परवाने? बेकायदेशीर ना. आता स्वतः मला वाटतं की मी सुद्धा परवानाधारक पिस्तूलधारी आहे, माझ्याकडे सुद्धा परवानाधारक शस्त्र आहे. परंतु विधानसभेपासून ते मी जमा केलेलं आहे तिकडे पोलिसांकडे. आज जर हे आहेत ते बेकायदेशीर शस्त्र आहेत ना.
आज मला वाटतं की तुळजापूरमध्ये लाखो भाविक येतात इथं. आज आम्ही तुळजापूर बंद सुद्धा आवाहन करणार होतो, पण सगळ्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आलं की तुम्ही बंद कशाला करताय, इथं निषेध फेरी काढा. कारण की आज मला वाटतं की लाखो भाविकांचं नुकसान या ठिकाणी, दर्शनापासून ते वंचित राहतील, व्यापारी या ठिकाणी त्यांच्या धंद्यापासून वंचित राहतील, म्हणून आम्ही तेवढी काळजी घेतोय. आज आम्ही तुळजापूर बंदाचं सुद्धा आव्हान मागे घेतलं आणि या ठिकाणी आम्ही निषेध फेरी मूक मोर्चा काढणार आहोत. याचं आम्ही सगळं गणित घालतोय की आम्ही कशा पद्धतीनं चांगलं वागायचं, परंतु समोरची मंडळी या ठिकाणी तुळजापूरची तर बदनामी स्वतःच करतायत आणि म्हणतायत की महाविकास आघाडीचे लोक बदनामी करतायत. हे आमचं या तुळजापुरात जन्म घेऊन दुर्दैव आहे असं मला या ठिकाणी सांगायचं. तुमची प्रमुख मागणी काय आता? आज मला वाटतं की जे काही खरे आरोपी आहेत, CDR तपासून पोलिसांनी त्यांचे सर्व रेकॉर्ड्स काढून, आज पिटू गंगणे हा ड्रग्ज मधला आरोपी आहे, त्याला शपथपत्रावर या ठिकाणी जामीन मिळालेला आहे. तर मला वाटतं की या ठिकाणी मोक्कासारखा गुन्हा लावून असल्या दहशत माजवणाऱ्याला या ठिकाणून तडीपार करणं गरजेचं आहे. त्यांना या ठिकाणी योग्य कारवाई होणं गरजेचं आहे, जेणेकरून गावातील इतर तरुणांना सुद्धा, इतर जे काही सराईत गुन्हेगार आहेत त्यांना सुद्धा ह्या ठिकाणी चपराक बसेल. मुद्देशी लढाई मुद्द्यावर आली. तुळजापूरच्या शांततेसाठी, विकासासाठी सर्वांनी अशा प्रवृत्तींना बाजूला सारावं अशी प्रमुख मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार करतात. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.